हा बाबा तर डायरेक्ट बस स्टँडमध्ये ट्रक घेऊन आलाय. वा बस स्टँडमध्ये ट्रक घेऊन आलाय. मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आहे, त्याच्यामागे सुद्धा कारणं आहेत. तेच तुमच्याशी आता मी शेअर करणार आहे आणि त्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ मी इथं का शूट करतो आहे. अगोदर आपला प्रवास राहिलेला आहे अर्धवट, पुणे ते विजापूर. त्यामुळे मी विचार केला की का नाही आपण पंढरपूरचा व्हिडिओ करूया, म्हणजे पंढरपूर विजापूरपर्यंत व्हिडिओ बनवूया आणि जे काही आपल्या व्हिडिओमध्ये राहिलेलं आहे किंवा मी प्रवास केलेला नाही आहे ते तुमच्याशी शेअर करावं. त्यामुळे मी पुन्हा एकदा पंढरपूरला आलेलो आहे. तर हे आहे पंढरपूर. भरपूर कालवा इथं बाहेर. बसमध्ये जाऊनच आपण बोलूया. तुम्ही शेवटचा व्हिडिओ पाहिला असेल आपला कोल्हापूर हैदराबाद बरोबर, पण माझी प्रवासाची सुरुवात झाली पुणे परतूरपासून. आता तुम्ही हिशोब करायला की आपलं म्हणजे 1205 रुपयाच्या पासमध्ये 4 दिवसाच्या पासमध्ये किती किलोमीटर झालं असेल अंतर. तर हिशोब करा. पहिला आपण गेलो पुणे ते परतूर, परतूरपासून दारव्हा मार्गे नागपूर, नागपूरवरून पुन्हा मी पंढरपूर गाडीमध्ये बसलेलो. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल कोणती गाडी भेटलेली आहे मला. मग त्या गाडीमधून मी नांदेडपर्यंत आलो. नांदेडवरून लातूर, लातूरवरून पुन्हा पुणे आणि रात्री 12 वाजता मी पुण्यामध्ये पोचलो. त्यानंतर सकाळी 10 वाजता मी कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरनंतर तो ब्लॉक केला कोल्हापूर हैदराबाद आणि लगेच रिटर्न हैदराबाद पुणे. तर एवढा सगळा प्रवास झाला. आता तुम्ही जर ऐकलं असेल व्यवस्थित तर कॅल्क्युलेट करून सांगा की आपलं प्रवासाचं अंतर किती झालं 4 दिवसाच्या पासमध्ये. सांगा मला कमेंट करून. आता मी जे तुम्हाला सांगितलं ते सांगितलं प्रवासाचं अंतर, पण त्यानंतर खरा प्रॉब्लेम सुरू झाला माझा. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला काय प्रॉब्लेम सुरू झाला. एवढा प्रवास झाला माझा आणि त्याच्यामध्ये मी एक गोष्ट म्हणजे खूप केली असं म्हणायला हरकत नाही. माझा चहा जास्त झाला आणि जेवणाचा टायमिंगसुद्धा चुकला. त्यामुळे जे व्हायचं ते झालं. उष्णता एवढी वाढली, माझी एवढी वाढली की माझी बसायची पंचायत झाली आणि पूर्ण त्याच्यामध्ये माझा महिना गेला. आणि आज होता वेळ, त्यामुळे मग आलो आहे व्हिडिओ बनवायला आणि म्हणलं एवढ्या दिवसानंतर करतोच आहे तर जो अर्धवट आपला प्रवास राहिला तो का पूर्ण करू नये, म्हणून आज हा आपला प्रवास शूट करतो आहे, हा कंप्लीट करतो आहे प्रवास. याच्या मागे सुद्धा भरपूर कारणे आहेत. 4 वेळा मी प्रयत्न केला आहे विजापूर कंप्लीट करण्याचा, पण झाला नाही. आज फायनली तो प्रवास कंप्लीट होणार आहे. यूट्यूबला टाकून काय म्हणजे काय फायदा काय त्याचा? फायदा म्हणजे आवड म्हणून करतो. अच्छा. एक प्रश्न विचारू का तुम्हाला? मी आत्तापर्यंत जेवढ्या पण बसमध्ये प्रवास केला ना, पण मला याचे सस्पेन्शन म्हणजे पाट्यावरच आहे ना गाडी, पाट्यावरच आहे ना गाडी, पण भारी वाटले म्हणजे नाही का, आदळे बसतात नाही एवढे गाडीमध्ये. कसं काय बरं म्हणजे दुसऱ्या गाडीमध्ये आता त्या गाडीमध्ये ते पण आलो ना मी, खूप आदळे बसत होते, पण याच्यामध्ये नाही असं काय वाटलं. नवीन मॉडेलमधली गाडी, त्याच्यामुळे आदळे एवढे बसत नाही. तर आपला प्रवास सुरू होत आहे पंढरपूर विजापूर. तसं तर मी पुण्यापासून फलटणपर्यंत दुसऱ्या गाडीत आलो आणि फलटणपासून ह्याच गाडीमध्ये विजापूर गाडीमध्ये. पंढरपूरपासून साधारण 24 किलोमीटरपर्यंत मंगळवेढ्यामध्ये.
मंगळवेढ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथली काळी जमीन. आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातलं जे ज्वारीचं कोठार म्हणतात हेच मंगळवेढा. म्हणजे ॲक्च्युली सोलापूरला म्हणतात ज्वारीचं कोठार, कारण सोलापूर जिल्ह्यामध्येच मंगळवेढा येतो. त्यामुळे मेन जे ज्वारीचं कोठार आहे ते इथं मंगळवेढ्यामध्ये आहे. बरेच म्हणजे खूप म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे साधारण इसवी सन 1300-1400 पासूनच या ठिकाणी म्हणजे भयंकर असा दुष्काळ पडत आला आहे. तर हे मंगळवेढ्याचं वैशिष्ट्य आहे. आणि इथून आपलं अंतर आहे साधारण विजापूरचं. इथून आपलं विजापूरचं अंतर आहे 98 किलोमीटर. म्हणजे साधारण पंढरपूरपासून 110 ते 114 किलोमीटर अंतर असेल. थोड्या वेळ बस थांबली. कंडक्टर म्हणलं खाली जाऊन आले तरी चालेल, थोडे पाय मोकळे करूया. हाय, हे आहे मंगळवेढ्याचं बसस्थानक. छोटंसं आहे पण छान आहे, भरपूर अशी जागा आहे. ही बस आपली. तुम्ही काही म्हणा पण आत्तापर्यंत मी जेवढ्या पण बसमध्ये प्रवास केला ना, ॲक्च्युली खरं म्हणजे लालपरीविषयी सांगतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जे मला आवडली म्हणजे सस्पेन्शनमध्ये म्हणा, ही बस पहिली बस आहे ती. आणि कसला तरी आवाज येतो आहे. हा आवाज कसला आहे कोणी सांगू शकेल का? दिवस झाले व्हिडिओ नव्हता आपल्या चॅनलवरती, अगोदर मी सांगितलंच आहे. त्याच्या पुढचं सांगतो. याच्या पुढे आपली जेवढी कॅपॅसिटी आहे प्रवास करायची तेवढंच आपण प्रवास करणार आहोत. जास्त प्रवास करणार नाही आहे मी. जसं जमेल तसंच करणार आहे, कारण खूप भयंकर अनुभव आला आहे मला. त्यामुळे अनुभवाची किंमत खूप मोठी आहे माझ्या. शब्दात नाही सांगू शकत मी तुम्हाला, नाही सांगू शकत. त्यामुळे माझा आता प्रयत्न तर असा असणार आहे, जेवढं म्हणजे पुण्याच्या जवळ आहेत जे ठिकाणं, जसं भोर झालं, बारामती झालं, आणखीन असे बरेच रूट्स आहेत जे आपण कवर केलेले नाही आहेत, ते कवर करायचे आहेत. बाकी तुम्हाला म्हणजे असं म्हणा आहे की मी कुठं फिरणार नाही आहे किंवा काय कवर करणार नाही आहे, सगळं कवर करायचं आपल्याला. पण हळूहळू, एकदम असं रॉकेट सायन्सनी नाही करायचं आपल्याला, काय एकदम हळूहळू पद्धतशीर. आणि त्यापासून मी एक धडा घेतला आहे, बसायला काहीतरी मी सोबत घेतलेले, ब्लँकेट घेतलेली आहे छोटी. अनुभव माणसाला सगळं शिकवतो. दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय, त्यामुळं काय बोलायचं, कसं बोलायचं आणि कॉन्फिडन्ससुद्धा थोडंसं कमी झालं आहे. त्यामुळे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट असू द्या, सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझा कॉन्फिडन्स काय लेवलचा होता, आणि आत्ता बघा. जर सातत्य नसेल तर काही शक्य नाही आहे. आणि मला आणि माझा सातत्यामधला सुद्धा बरोबर नाही आहे. त्यामुळे ॲक्च्युली असं कमीत कमी आठवड्याला एक तरी व्हिडिओ यायलाच पाहिजे, अशी काहीतरी सोय करायची. काय करणार, माझं म्हणजे ठरलेलंच आहे हे. जेव्हा पण मी प्रयत्न करतो म्हणजे नाही का, भरपूर असे ठरवतो हे करायचं ते करायचं, मस्तपैकी 4-5 व्हिडिओ होते, 4-5 व्हिडिओ प्रत्येक वेळेस असंच होतं. काय नाही काय अडचण येते आणि मग सगळंच मध्ये बंद पडतं. असा प्रॉब्लेम आहे माझा. तरी पण मी प्रयत्न करत राहणार आहे की कमीत कमी आठवड्याला एक तरी व्हिडिओ यायला पाहिजे, येईल. आणि आजच्या सगळ्या गप्पा हार्ट टू हार्ट आहेत. श्री संत दामाजी मंदिर. विजापूरसाठी पण 2 मार्ग आहेत, एक उमादी आणि दुसरा चडचण. आपली जी बस आहे ती चडचण मार्गे जाणार आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता बोर्डवरती इथं उमादी दिले, तो सरळ जातो, पण आपण चडचण मार्गे जाणार आहोत. तुम्हाला इथं दिसत असेल चडचण. हे आपलं थोडंसं लांब पडणार आहे. चडचणमधून कसं म्हणजे उमादीमधून एकदम सरळ जातो आणि चडचणला थोडंसं असं फिरून जावं लागतं, एवढाच फरक आहे.
तर आपण आता बॉर्डरवरती आलो आहोत, म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक शिराडोन गाव आहे. आणि इथं एस टी थांबते आणि तिथं चेक करतात की म्हणजे कंडक्टरने वगैरे आणि चालकांनी लस घेतली का वगैरे, किंवा कोविडची टेस्ट नसेल ना, तेच नाही, फक्त लस. लस घेतलेली. दोघांसाठीच आहे का, म्हणजे प्रवाशांसाठी काय नाही आहे का? आहे प्रवासासाठी पण नाही चेक करत. अच्छा, तर एवढी प्रोसेस आहे इथं बॉर्डरवरती. म्हणजे पास वगैरे काय लागत नाही, किंवा तुम्हाला निगेटिव्ह रिपोर्ट वगैरे पाहिजे ट्रॅव्हल करताना काही गरज नाही आहे सध्या तरी. गोव्याचं माहीत नाही आहे, पण कर्नाटकमध्ये म्हणजे आता मी हैदराबादला गेलो होतो तेव्हा पण काय प्रॉब्लेम नव्हता, तेव्हा पण काय विचारलं नव्हतं. आणि आत्ता पण या ठिकाणी नाही विचारत आहे. फक्त वाहक आणि चालक म्हणजे या दोघांनी लस घेतली का हे महत्त्वाचं आहे. तरी अशी बॉर्डर आहे आणि आपण इथं बसमध्ये, ही बस इथे थांबली आहे. रस्ता खराब आहे पूर्ण, आता विजापूरपर्यंत चढूनपर्यंत असाच रस्ता आहे आता. दशा अशी झाली, इकडं आड तिकडं वीर, म्हणजे याला कोण वारीसच नाही आहे. जे पण तुम्ही जास्त बॉर्डरवरची गावं बघितली असेल तर ते अशीच असतात. रस्ते नाही, पाणी नाही व्यवस्थित, तरी अशी बॉर्डरवरच्या गावांची अवस्था आहे. ते बघा, आहेत समोर कर्नाटक स्टेटच्या बसेस. हे बघा कर्नाटक स्टेटची बस. आत्ता आपण आलोय चडचणमध्ये. टाइम झालाय 4:30. आणखीन इथून विजापूर आहे आपल्याला 87 किलोमीटर. बरंच लांब आहे अजून. आणि हो, मागाशी तुम्हाला सांगायचं राहिलं, ह्या बसचं तिकीट जर आहे पंढरपूर ते विजापूर 155 रुपये, 155 फुल तिकीट साध्या गाडीचं. आणि दुसऱ्या गाडीचं माहीत नाही, मला विचारावं लागेल. आपल्या पुण्यामध्ये जशी PMPML आहे तशीच इकडं पण आहे, म्हणजे ह्या गावामध्ये चडचणमध्ये बघा ना, सेम तशी आहे, फक्त कलर वगैरे चेंज आहे बस. आणि जे साईडला जे दार असतात आपलं बॅक साईडला आहे, आणि यांचं मध्ये आपलं जसं इकडं पुढे असतं आणि एंडला असतं तसं ह्या बसचं एकदम मध्यभागी बघा पलीकड. ही लोकल बस आहे विजापूर डिस्ट्रिक्टची. तर बाकी काही नाही, निवांत. ज्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की व्हिडिओ का बनवत नव्हतो वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी तुमच्याशी क्लिअर झालेल्या आहेत अशी अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ आपण विजापूरपर्यंत आता कंटिन्यू 87 किलोमीटर राहिलेले. कुठं चालले? चहा प्यायला चालले वाटतं कंडक्टर. जायचं का चहा प्यायला? हो, चहा नको. हो, चहा नको. कंडक्टर आणि वाहक आपलं वाहक आणि चालक चहा प्यायला गेले, तोपर्यंत आपण सुद्धा जरा पाय मोकळे करूयात. चडचण जास्त बसूशी वाटत नाहीये मला आता, म्हणजे बसण्याची इच्छाच गेलेली आहे, एवढं बसलेलं आहे प्रवासामध्ये. फॅन्ड्री सस्पेन्शन, हा तरीच म्हणलं आत्ता मी असं का होतंय. तुम्ही इथं बघू शकता की पाट्याबरोबर इथं सस्पेन्शन पण आहे, दिसलं. पण मी दुसऱ्या बसमध्ये चेक केलेलं नाही आहे मी की त्याला सस्पेन्शन आहेत का नाही. आता आली एक लालपरी,
आपण ह्या गाडीमध्ये चेक करूया की याला सस्पेन्शन आहेत का. पण लांबनं दिसलं मला ह्या गाडीला सस्पेन्शन नाही आहेत. तरीच म्हणलं मी की ही गाडी एवढी सस्पेन्शनमध्ये भारी का. याचे सस्पेन्शन आहे तसे एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत, त्याच्यामुळे आदळे बसत नाही आहेत. पण ह्या गाडीचे पाहिले मी, ह्या गाडीचे सस्पेन्शन म्हणजे असे निघलेले वाटतात मला. तरी पण आपण चेक करूया, म्हणजे आपला डाऊट जो आहे सस्पेन्शनचा तो क्लिअर होईल. तुम्ही इथं पाहू शकता, हे बघा याचे सस्पेन्शन निघलेले आहेत, दिसले का. पलीकडं पण नाही आहे, इकडचा पण नाही आहे, बघा निघलेला आहे. फरक कळाला का तुम्हाला. त्या गाडीचे सस्पेन्शन म्हणजे पाट्याबरोबर सस्पेन्शन पण आहेत. हां सस्पेन्शन बघतोय सस्पेन्शन म्हणजे पाट्याबरोबर सस्पेन्शन आहेत का ते बघतोय. बरं ते निघलेत त्याचे आहे तसे चांगले ह्याच्यामध्ये. ती नवीन मध्ये जुनी मध्ये असं आहे का. म्हणजे नवीनमध्ये असल्यामुळं पण याला आहेत ना, म्हणजे फक्त निघल्यासारखे वाटतं. ही गाडी सगळी आपलं चाललंय थोडी. ही लॉंग रूटची गाडी आहे, ही सटलची गाडी आहे. हां म्हणजे ग्रामीण खेडेगावात रस्तं खटं गुडघ्या मापात. बरोबर. आता यातनी पाहिलं हां पाहिजे ह्या आमच्या रोडला बघितलं पाहिजे. तर तोच फरक बघत होता मी. दुसरं काय हे कसं आहे, खेडेगावला सस्पेन्शन जरी बसवलं टिकत नाही, खोबरं फुटून निघते. एवढं खड्डे आहेत. अरे हा बाबा तर डायरेक्ट बस स्टँडमध्ये ट्रक घेऊन आलाय. वा बस स्टँडमध्ये ट्रक घेऊन आलाय, भारी आहे. इथूनच गोल घुमट दिसलाय आणि आपण आज तरी तर काही जाऊ शकत नाही. नेक्स्ट टाइम जाऊ, कारण आता रात्रीचं काही दिसणार नाही. तो एवढे सगळे फ्लेक्स आहेत इथे, फक्त हा एकच फ्लेक्स मराठी आहे. विजापूरचा राजा. आपलं शेवटचं स्टॉप विजापूर. आपलं शेवटचं स्टॉप आणि गोलघुमटसाठी प्रसिद्ध असलेलं शहर. तुमचं स्वागत आहे विजापूरमध्ये. आपण आता हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसं तर मी गोलघुमट बघितलेलंच आहे, म्हणजे बसमधनंच मला दिसला आणि तसंही थोडं शहर बसमधनंच फिरायला भेटलं आहे. म्हणजे ह्या व्हिडिओचा उद्देश माझा एवढंच होता की व्हिडिओ काय येत नव्हते ते मला तुम्हाला सांगायचं होतं. तर मग संपूया इथंच व्हिडिओ. भेटूया आणखी एका अशाच पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत बाय बाय. म्हणजे ही एस टी मार्फत का? नाही हे माझं यूट्यूबचं आहे स्वतःचं. असं आहे काय? हां बरं बरं.